महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात मंडळी। बातमी अशी की राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू असताना मनसेनं आपली अधिकृत भूमिका जी ती जाहीर केली। मनसे शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव घेऊन जाणार नाही असं मनसेकडनं स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना मनसेला प्रस्ताव पाठवणार का पाहूयात। मनसेकडून सांगितलं जातं आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे, बरोबर आहे। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी हे अतिशय सूचक वक्तव्य केलं आणि राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलं। कारण गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दलची जोरदार चर्चा रंगलेली। आता खुद्द उद्धव ठाकरेंनी त्याबद्दल भाष्य केल्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळालं। संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। उद्धव यांच्या वक्तव्यामुळे ठाकरेंच्या मनोमिलनाला एक प्रकारे संजीवनीच मिळाली आहे। खरं तर अलीकडच्या काळात युतीबाबतची पहिली साथ घातलेली ती राज ठाकरेंनी। महेश मांजरेकरांना दिलेल्या एका मुलाखतीत दोन्ही भाऊ एकत्र येतील का या प्रश्नाविषयी राज ठाकरे खुलून बोलले। प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा मला वाटत नाही। पण तेव्हा राज ठाकरेंच्या या प्रस्तावावरती उद्धव ठाकरेंनी अटी शर्तीयुक्त भूमिका घेतलेली दिसली। पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली चला, पण पहिले हे ठरवा। मधल्या काळात दोन्ही भाऊ परदेशवारीवर गेले आणि युतीच्या चर्चाही हवेतच विरल्या। पण जशा महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्यात तसे युतीचे प्रयत्न सुद्धा जोर धरू लागलेत आणि या चर्चांना अधिक बळ मिळालं ते उद्धव ठाकरेंच्या एका विधानामुळे। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। आता जरी ठाकरेंची शिवसेना जवळीक साधू पाहत असली तरी आधीच्या काही अनुभवांमुळे यावेळी मात्र मनसेनं सावध भूमिका घ्यायचं निश्चित केलंय। याआधी 2014च्या विधानसभा आणि 2017च्या पालिका निवडणुकीवेळी शिवसेना मनसे युतीचे प्रयत्न झाले, पण दोन्ही वेळेला हे प्रयत्न उद्धव ठाकरेंकडनं पूर्णत्वास गेले नसल्याचा अनुभव असल्याचं मनसेचे नेते सांगतात। त्यामुळे यावेळी आधी प्रस्ताव आणि मगच चर्चा अशी ठाम भूमिका मनसेची आहे। तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं मनोमिलनाबद्दल सकारात्मक सूर लावला जातोय। आता चर्चा जर ते घडवण्यात आणत असतील आणि त्यांच्या खरोखर मनात ती इच्छा असेल तर त्यांनी प्रस्ताव घेऊन यायला हवं ना। त्यामुळे तो आला प्रस्ताव तर त्याच्यावर नक्की सकारात्मक जो काही आहे तो विचार होईल आणि त्याच्यावर निर्णय होईल आणि राज ठाकरे साहेब त्याच्यावर नक्की काय सकारात्मक निर्णय घेऊ शकतात। सकारात्मक पाऊल टाकायचं आहे, तो मागे वळून पाहत नाही। आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या। आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही, आम्ही भविष्य पाहतो। ते 2014ला काय झालं, 1918ला काय झालं, 1857च्या बंडामध्ये तुमचा विचार असा होता, 1622ला मग असं होतं। किती मागे जाणार आहात तुम्ही, किती मागे जाणार? आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आधी आदित्य ठाकरेंनी सकारात्मक विधान करणं, मग कल्याण, डोंबिवली आणि नाशिक सारख्या प्रमुख शहरांमध्ये उबाठा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरात सूर मिसळणं, अमित ठाकरेंनी युतीबाबत सावध पण सकारात्मक मत मांडणं आणि उद्धव ठाकरेंनी आता थेट मनातली गोष्ट मांडणं, यातून नेमके कसले संकेत मिळतात याचीच बेरीज वजाबाकी सध्या मनसे आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या मनात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी मनसेला सोबत घेण्याविषयी सूचक विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनी पत्रकारांची फिरकी घेतली. राज ठाकरे यांनी पत्रकारांना जवळ बोलून मी मातोश्रीवर चाललोय असं म्हणत गुगली टाकली. राज यांच्या या अनपेक्षित विधानामुळे पत्रकारही काही काळ गोंधळून गेले होते. पुढे पाहूयात इतरही घडामोडी. या संदर्भातल्या दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येणार का यावर राज्यातील प्रमुख नेत्यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात. मागच्या वेळेस बोललो तेच आजच सांगतो, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मी नाही. त्याच्यामुळे ते दोन पक्ष आहे, दोन भाऊ आहेत, काका पुतळे आहेत, त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे. ठरवलं तर प्रतिक्रिया देऊ, नाही ठरवलं तर तुमची पतंगबाजी चालू राहील. त्याच्यामुळे त्याच्यावर मला कशाला विचार. मला हे लक्षात येत आहे की त्या दोघांमध्ये किती संवाद आहे मला माहिती नाही, पण तुमचाच इगरनेस इतका जास्त आहे, इतका उतावीळपणा चाललेला आहे माध्यमांचा. मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना व्हायचं नाही. सगळ्यांचा बाब सर, तुम्हाला काय वाटतंय, कारण की तुम्ही दोन्ही ठाकरे फॅमिलीच्या जवळचे राहिलेला आहात यापूर्वी देखील, दोन्ही ठाकरे फॅमिली एकत्र यावं असं वाटतं का तुम्हाला? असं आहे की याच्यावर बोलून हात दाखवून अवलक्षण मला करायचं नाही. लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची, कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये त्यांना मोकळीक आहे. परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू, हे जर तरचा विषय आहे. काही ठोस असा निर्णय झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन. तुमच्या मनात काय झालं, तुम्हाला काय वाटतंय? माझ्या मनात काय झालं ते विषय येत नाही. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला मी पक्षप्रमुख, एका पक्षाला मी वाहून घेतलेलं आहे, तर पक्षप्रमुखाच्या जे मनात असणार तेच माझ्या मनात असणार. मी त्याच्या पलीकडे मला वैयक्तिक मत असू शकत नाही ना. एक पक्षाचं मत हे माझं मत असू शकतं. उद्धव ठाकरेंच्या जनतेच्या मनासारखं करण्याचे संकेत दिल्यानंतर आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातूनही युतीला बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच सामनामध्ये उद्धव आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटो दिसल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चेला चालना दिल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरेंचे मनोमिलनाचे संकेत, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल. सामनात ठाकरेंच्या एकीची बातमी, उद्धव राज ठाकरेंचा एकत्र फोटो, ठाकरे सेनेकडून युतीसाठी हालचाली. त्या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाही. राज ठाकरेंच्या या विधानानंतर मागील काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात युतीबद्दल नेमकं चाललंय काय याचे अंदाज बांधले जात होते. पण या तर्कवितर्कांमध्येच उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी केलेल्या या एका विधानानं ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचे स्पष्ट संकेत मिळाले. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल. असे म्हटलं जातंय की या संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला. उद्धव ठाकरेंच्या या संकेतानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटात मनसे सोबतच्या दिलसे युतीच्या दिशेनं हालचाली सुरू झाल्यात. कार्यकर्त्यांकडूनही युतीचं स्वागत होतानाच दिसतंय. डिफरंट असं लँग्वेजसाठी त्याच्यासाठी असं वाटतं की दोघा भावना एकत्र यावं. आता ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातूनही ठाकरे बंधूंच्या एकोप्याचे संकेत मिळू लागलेत. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच सामनात उद्धव आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या शुक्रवारच्या विधानाचा संदर्भ देत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात सूत जुळणार असे संकेत मिळाल्याचं सामनातून स्पष्ट करण्यात आलंय. तुम्ही चित्र निर्माण कर.
तुम्ही म्हणाले की याचं कारण असं आहे की तुमच्याही मनात तेच आहे ना, एक मराठी माणूस म्हणून कोणाच्या मनात नाही की सगळ्यांनी एकत्र यावं. आणि हे जे महाराष्ट्र द्रोही आहे, हा, ज्यांचं मुख्य केंद्र या महाराष्ट्र द्रोह्यांचं सुरत आणि अहमदाबाद आहे आणि जे दिल्लीत बसले आहेत, त्यांचा पाडाव करावा हे कोणाला वाटणार? आम्हाला सगळ्यांना वाटतं, आम्ही त्या मताच्या. खरं तर राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर सामनातून वारंवार त्यांच्यावर टीका करण्यात आली. कधी राज ठाकरेंच्या एखाद्या भूमिकेची स्तुतीही झाली, पण त्यात एकट्या राज ठाकरेंचेच फोटो दिसले. पण आता राज ठाकरेंची साथ आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चिन्ह दिसू लागले. त्याचे संकेत सामनातूनही मिळत आहेत. त्यामुळं हे बदलाचे वारे आहेत का असा सवालही उपस्थित होतोय. शिवसेनेमधून अतिशय अनुकूल अशा प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत अतिशय फेवरेबल म्हणजे अनुकूल बोलत आहेत, दुसरे नेतेही बोलत आहेत. मनसे थोडीशी सावध आहे. आता फक्त संदीप देशपांडे यांच्याकडनं काही विधानं येत आहेत. पण सामन्यामध्ये दोघांचा फोटो एकत्र येणं याचा अर्थ असा की शिवसेनेकडचे अडथळे जवळपास आता संपल्यात जमा आहेत. प्रश्न आहे राज ठाकरे कुठल्या टर्म्स अँड कंडिशनवर, कुठल्या अटी आणि शर्तीवर सोबत यायला तयार होतात, आणि तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दोघांचा जुना फोटो प्रकाशित करणे, मी तुम्हाला संकेत कशाला देऊ, मी डायरेक्ट बातमीच देईन असं उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट येणे, किंवा राज ठाकरेंनी आज गमतीनं असं म्हणणे की कुठं निघालात तर मातोश्रीवर निघालोय असं म्हणणे. हे जे काय आहे हे कार्यकर्त्यांच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्यांना थोडीशी फुंकर घालण्याचा, त्याला थोडंसं त्याला दाद देण्याचा, किंवा झालंच तर वर्तमानपत्रांमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटवण्याचा हा प्रकार आहे. गेल्या 6 वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकारणात वेळोवेळी उलथापालथ झाली. महाविकास आघाडीत 2 टोकाचे पक्ष म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्र आले होते. आता महायुतीतही भाजपनं कायम विरोधात असलेल्या राष्ट्रवादीला जवळ केलंय. त्यामुळे उद्या राजकारणासाठी 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको असं काहीसं सांगण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्यानं केला जातोय. त्यामुळे सामनातून उद्धव ठाकरेंनी दिलेल्या सादाला राज ठाकरे कसा प्रतिसाद देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकरांनी मोठं विधान केलंय. या दोघांबरोबर शिंदेंनीही यावं, शिवसेना भक्कम होईल असं कीर्तीकर म्हणतात. स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं अफाट मेहनत, त्यांच्यावरती सुद्धा विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत. या दोघांनी एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेनी सुद्धा त्यांच्या सोबत यावं अशी मनोमन इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण त्याशिवाय भक्कम आणि एकसंघ शिवसेना महाराष्ट्राला मिळणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. हे किती होईल, शक्य होईल का नाही होईल का सांगता येत नाही. मनसे आणि शिवसेना उभाटाच्या युती संदर्भात शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये मोठं विधान केलंय. मनसे नेते राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते तर मतं मिळत नाहीत असं शरद पवार म्हणाले. दरम्यान उद्धव ठाकरेंना सभेचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं असंही यावेळी शरद पवार म्हणाले. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना शरद पवारांनी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात महत्त्वाचं विधान केलं.